जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथे अंध पतीने आपल्या आईच्या मदतीने अंध पत्नी व अंध मुलाला विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घटनेमध्ये 3.5 वर्षाचा अंध मुलाचा मृत्यू झाला असून त्याचे अंध आई विहिरीतील लाकडाचा आधार मिळाल्याने बचावली असून जखमी झाली आहे। कृष्णा स्वप्नील पाटील असे 3.5 वर्षीय मयत मुलाचे नाव असून त्याच्या जखमी असलेल्या आई सरस्वती स्वप्नील पाटील हिच्यावर जळगावात उपचार सुरू आहे। या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात स्वप्नील भागवत पाटील आणि त्याची आई आशाबाई पाटील यांच्या विरुद्ध खून तसेच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। दाम्पत्याने अंध मुलाला जन्म दिला तेव्हापासून कुटुंबात वाद सुरू होते अशी माहिती समोर आली आहे। शेतात विहिरीची पूजा करण्यासाठी गेले असता या दरम्यान महिला व तिच्या मुलाला ढकलून दिल्याची माहिती समोर आली आहे। काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे। त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष जे की 70% ब्लाइंड आहे। हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये। हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं। या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे। तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते। या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता। या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे। या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे। पुढील चौकशी सुरू आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।